निवृत्तीनाथ महाराजांच्याच पालखीमध्ये हो हो त्या पालखीमध्ये गावाचं नाव विचारून ज्ञानेश्वर संपत सोनवणे. तुम्ही परत भेटले. मी ते मग लक्षात म्हणलं थांबा पाहू द्या म्हणलं आधी बोला त्या कडे. जेव्हा हसले ना तेव्हाच कळलं म्हणलं बाबा तर परत भेटलो. आम्ही देवखऱ्या इथं नाव आहे. ज्ञानेश्वर संपत आले घरी पोचले बी. ज्ञानेश्वर संपत सोनवणे कात्तरगाव. वारीचा मार्ग आहे ना चांगला आहे, काही वाईट नाही. केला पाहिजे बा, असं समाधानी राहिला पाहिजे. नाही तर मग घरी राहूनच काही मजा नाही आहे. पांडुरंगाच्या कृपानं आहे ना जगलो पाहिजे असं. मोर्चेशी परत येणार आम्ही. पांडुरंगाला भेटून काय मागणार तुम्ही? काहीच नाही मागणार, फक्त सुखी मागणार स्वतः जीव. बाकी दुसरं काहीच नाही. स्वतःचं जीवन जगलं पाहिजे बाबा, की काहीच नाही. लोकायला बीपीच्या गोळ्या चालू आहे, आमक रक्त पातळाच्या गोळ्या चालू आहे. मी 5 वर्ष झाले गोळ्या बंद केलेल्या आहे. दिंडीला टाकाटाकी. दिसतंय जसं सिन्नर मध्ये दिसलं तर त्याच्यापेक्षा भारी दिसतंय. रामकृष्ण. तुमचं नाव आणि गाव सांगा. संजय मुठाळ, कोडगाव पिंगळा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. या पुढे या पुढे या पुढे या पुढे या पुढे या. बोला मी बोलो. तुमचं नाव आणि गाव सांगा बाबा. माझं नाव सुधा मुरलीधर आव्हाड, पाचथे राहणार. माझी 5वी वारी आहे आणि एवढा आनंद आहे या वारीमध्ये का काही जगण्यात नाही. मी पैठणची पण वारी करतो आणि आळंदीची पण करतो, त्र्यंबकची पण करतो आणि त्र्यंबक ते आता पंढरपूरची वारी करतो. आणि एवढा आनंद होतो का जे आपल्याला पाहिजे ते मिळतं. पुढंही काही आटांचाही नाही. सगळे कार्यकर्ते, सगळे रथ सजेवट, सगळे आपले पालखीचे सगळे मानकरी सगळे जिडले तिडं व्यवस्था आहे. आणि यावर्षी एवढीच व्यवस्था आहे का याच्यापेक्षा आणखीन किती व्यवस्था पाहिजे माणसाला. घरी आपल्या काही नाही अशी एवढी व्यवस्था आपल्या दिंडीमध्ये आहे निवृत्तीरायाच्या. आणि तुम्हाला सांगतो इतका आनंद आहे मला. महिनाभर वारीला जायच्या आधीच माझी तयारी असती. घरच्याला सांगतो मी जाणार म्हणजे जाणार. माझ्या कुटुंब 35 माणसाचं कुटुंब आहे. मला यायला म्हणत्या तुझे पाय दुखतील, माझे 3 ऑपरेशन व्हायले, जायचं नाही म्हणत्या. त्यांना सांगितलं मी रस्त्यात पडलो तरी मला जायचं म्हणजे जायचं. हा माझे 5 वर्षे अनाथ वारी आहे. अशी वारी हसून खेळू नये, मजात आहे. आणि कुठे बी जाऊ वाद घालू नये कोणासंग. वारीमध्ये कोणी वाद घालू नये. कोणाका काही अडचणी आल्या तरी आम्ही समजून घ्यावा. कोणाका काही मागू पण नाही असं. आणि काही कोणाला अडचण आली तर त्याला सहकार्य पण करावा. कारण वारकरी म्हणजे हा एक सामुदायिक माणूस आहे असं आहे. आणि अनेक शुभेच्छा निवृत्तीरायाच्या कृपेने. रामकृष्ण हरी. राम. या मग तुमचं नाव सांगा, गाव सांगा. लक्ष्मण कारभारी आव्हाड आणि गाव पांढरीच्या पुलाजवळ आहे, आव्हाडवाडी म्हणून. तालुका नगरचा आहे. काय सांगा सांगायचं म्हणजे याच्या जो पृथ्वीवरील प्रत्येक जीव प्रत्येकाला वाटतं आपल्याला सुख मिळावं, समाधान मिळावा, आनंद मिळावा. आणि आयुष्यभर तो त्या आनंदासाठी, सुखासाठी, समाधानासाठी सारखा धावत असतो. परंतु हे धावणं त्याच्या योग्य दिशेला होत नाही. मग कुठं गेलं पाहिजे म्हणजे आनंद मिळेल, सुख मिळेल. संत नामदेव महाराज म्हणतात, प्रत्येकाला सांगतात, प्रत्येकासाठी आहे त्यांचा उपदेश. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा रे एक वेळ. मग अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. म्हणजे आपण दुसरीकडेच धावतोय. नामदेव महाराजांच्या अनुभवाप्रमाणे काय आहे, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर ते फक्त एका पांडुरंगाच्या चरणाजवळच सुख आहे. दुसरीकडे कुठंही सुख नाही. आणि म्हणून इतरत्र इकडे तिकडे भटकण्याऐवजी पंढरीला तुम्ही जा. आणि म्हणून अनेक लाखो कोटीनी वारकरी आषाढी आली की सर्वजण अगोदरच महिना त्यांची तयारी सुरू झालेली असते, लगबग आवराआवरी, आणि ते निघतात. त्याचं कारण हेच आहे की दुसरीकडे सुख नाही. सुख आहे ते फक्त पांडुरंगाच्या चरणाजवळ पंढरीतच आणि चंद्रभाग्या तिथे सुख आहे. नामदेव पायरीजवळ सुख आहे, चोखा महाराजांच्या दर्शनाजवळ सुख आहे. ते प्रत्येकाने घ्यावा आणि उपभोगावं. नामदेव महाराज जे म्हणतात तो सर्वांचा अनुभव तोच आहे, सर्वांसाठी तेच आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं आणि आपण आपली वारी दरवर्षी करायची.
जय बोला आई बोला. तुमचं नाव सांगा. इकडे बघा. तुमचं नाव सांगा, वय सांगा. लीलाबाई जगन्नाथ क्षीरसागर, गाव काय? तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, लिमगाव, काय वडांगळी. काय कसं वाटतंय वारीत येऊन? एकदम आनंद वाटत आम्हाला घरून निघायला. आम्ही त्र्यंबकेश्वर पासून चालू आहे इकडं. किती वारी मावशी? आमची 4थी वारी मावाली. काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं, एकदम आनंद. असं घरी पण चांगलं, देवानं चांगलं केलं आमचं. पंढरीच्या ही 4थी वारी आहे. पुलतंब्याच्या 3 झाल्या, आळंदीच्या 3 झाल्या आणि त्र्यंबकेश्वरच्या 3 झाल्या. मला लय मजा वाटत वारीमध्ये यायला. नवीन पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? आनंदच दुसरं काय आता द्यायला. नवीन पिढीला असंच चालू राहू बा, असं जसं आपण. नाही, त्यांना वारीत येण्याचं प्रोत्साहन. हा, मग वारीत यावा बा त्यांनी, असं जसं आपण आलो तसं त्यांनी यावा वारीमध्ये. झोपून राहतात ते घरी शनिवार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. या इकडे. रामकृष्ण हरी मावडे. कृष्ण हरी. तुमचं नाव सांगा का? शंकर मधुकर उगडे. मी राहतो पुण्याला सध्या आणि माझं मूळ गाव अमरावती. तर माझी खूप दिवसाची इच्छा होती का वारीला जायचं, नाही का. भरपूर लोक खूप, नाही का. पण मला तर असं वाटतं बाबा, आता तरी या कलियुगामध्ये परमेश्वर शिवाय दुसरा मार्ग नाही आहे. तर आपण जर भक्ती केली तर हे भक्तीच आपल्याला सपोर्ट करतो. आपण जीवन जगत असताना, नाही का. आपल्या अडीअडचणी असतात, काय असतात, सुखदुःख असतात. आपण जर ह्या मार्गाला, ह्या रस्त्याला जर आपण चालत राहिलो, आपल्याला कसल्या गोष्टीची भीती होणार नाही, आपल्याला कसल्या प्रकारचं संकट येणार नाही, असं मला त्यामुळं आपण सर्वजण परमेश्वराचा मार्ग निवडावा असं मला वाटते, नाही का. तर यामुळे माझी पहिली वारी आहे खूप दिवसाची. आज माझी इच्छा पूर्ण झाली. मी पुण्यावर नगरला आलो. इथून मी पायी जाणार निवृत्ती महाराजा पालखीसोबत पंढरपूरपर्यंत पायी वारी करणार. वारी तुमच्यासाठी काय? वारी एक इच्छा असते आणि मग खूप दिवसाची इच्छा होती, नाही का, वारीला जायचं. वारी आपण बघत होतो ना, हा. ज्ञानेश्वर महाराजाची, तुकाराम महाराज पालखी, तो आनंद बघत होतो, नाच गाणं बघत होतो. त्यामुळे आपले पण उत्सुकता वाढली होती का आपण पण एक वेळा आनंद घ्यायचा वारीचा, नाही का. त्यामुळे देव परमेश्वरानं मला संधी दिली. त्यावेळेची वारी संपूर्ण व्यवस्थितपणे पार पडली पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव, गाव सांगा. माझं नाव महेश रवींद्र गोरे, नांदूर, राहता तालुका, जिल्हा अहिल्यानगर. तुम्ही वारी इथून चालू करताय का राहत्यापासून? नाही, मी आमच्या गाव आहे. आमच्या गावामध्ये निवृत्तीनाथांची पालखी असती, म्हणजे एक राजुरीमध्ये आमचा एक मुक्काम असतो. तिथून मी सुरू केले. आता म्हणजे 3-4 दिवस झालेत. बेलापूर, राहुरी, डोंगरगण आणि आज म्हणजे काल आम्ही अहिल्यानगर मध्ये आलो. तुम्ही दरवर्षी येता का पहिल्यांदा आले? नाही, माझी तशी भरपूर दिवसापासून इच्छा होती. माझे आजी आजोबा वारीमध्ये यायचे. त्यांच्या भरपूर अशा वाऱ्या झाल्या, पण काही कारणास्तव माझ्या बाबांची एन्जिओप्लास्टी आणि एन्जिओग्राफी झाली, तर त्यांना वारीला यायला जमलं नाही. पण घरच्यांचे असे संस्कार होते की वारकरी संप्रदायावर आमचं एवढं प्रेम आहे की वारी खंडन नाही होऊ म्हणून मी आणि माझं भाऊ, म्हणजे माझं MBA फायनान्स झालेले, जॉब पण चालू आहे माझा पुण्यामध्ये. पण मी काही सुट्ट्या काढल्या. पाऊस जास्त झाला होता साखरमध्ये, ट्रॉफिक वगैरे जाम झाली, त्या कारणाने सुट्ट्या काढल्या. मला अजून पण म्हणजे असा अनुभव आहे की काही ऑफिसमधून फोन वगैरे आला नाही. अशीच माऊलींची कृपा आहे असं म्हणावं लागेल. आणि तुमच्या एक काय म्हणता अमित ब्लॉग च्या वतीने मी पण एक म्हणजे एक काय म्हणू शकतो रील वगैरे बनवतो की एक तुमच्या जेवढे जास्त सबस्क्रायबर आहे किंवा जेवढे आपण म्हणू शकतो फॉलोअर्स, एवढ्या माध्यमात एवढं सांगू शकतो की जेवढे पण तरुण आहे, माझं पण जास्त काय वय नाही, 22 वय आहे माझं. माझा भाऊ, माझ्या भावाचं पण BE मेकॅनिकल झाले. तर सगळ्या तरुणांना जेवढे एज्युकेटेड आहे किंवा जे पण आज तरुण आहे त्यांना एवढंच तुमच्या मार्फत सांगू शकतो की आपला धर्म म्हणजे आपले संस्कार, जसं आपले घरचे मध्ये संस्कार केले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकवणं हे काम आज आपल्या तरुणांच्याच हातामध्ये. तर तरुणांना एवढंच सांगेल की आपला जो भगवा झेंडा आहे तो आपल्याला जेवढा जास्तीत जास्त घेऊन फिरवता येईल आणि मिरवता येईल. आपले हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्रासाठी आपल्या तरुणांनीच आज पुढे आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी काम पण केलं पाहिजे. खूप छान. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव आणि गाव सांगा. नंदाबाई अशोक शिंदे, बरविरी. या कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात. खरं सांगा ना विठ्ठला जनी संगे काय नात, खरं सांगा ना विठ्ठला जनी संगे काय नात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला अंघोळीला टाक पाणी, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला
आंघोळीला टाक पाणी, मी नाही टाकत पाणी, जणी तुमची पटराणी, मी नाही टाकत पाणी, जणी तुमची पटराणी. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कर सांगा ना विठ्ठला जनी संगे काय नात, कर सांगा ना विठ्ठला जनी संगे काय नात. विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जेवायला वाढताट, विठ्ठल म्हणे रुक्मिणीला जेवायला वाढताट, मी नाही वाढीत ताट जणी तुमच्या हृदयात, मी नाही वाढीत ताट जणी तुमच्या हृदयात. कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात, कर सांगा ना विठ्ठला जनी संगे काय नात, कर सांगा ना विठ्ठला जनी संगे काय नात. पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.